राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहुरी शहरात सायंकाळी 5 वाजता प्रचार सभा घेणार आहेत। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। कारण या पोटनिवडणुकीत ते सक्रिय सहभागी राहिलेले नाहीयेत, कोणताही प्रचार केलेला नाहीये किंवा कुणालाही पाठिंबा दिलेला नाहीये। त्यातच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेच्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा बॅनर लावलाय, त्यावर शरद पवार आणि प्राजक्त तनपुरे यांचाही फोटो आहे। दरम्यान आज प्राजक्त तनपुरे हे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज बैठकीचं आयोजन केलेलं आहे, तुम्ही काय सांगा, आज काय निर्णय, कारण सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे निर्णय? नाही, माझा थांबण्याचा निर्णय मी 6 तारखेलाच घेतला होता। त्या कार्यकर्त्यांमध्ये मतदारसंघातल्या सगळीकडे संभ्रम आहे, नेमकं काय करायचं त्या संदर्भात आज दिवसभर इथं ऑफिसमध्ये कार्यकर्त्यांची चर्चा करून त्यांच्या काय पुढचे पाऊल काय टाकायचं हे त्यांच्या मनात काय हे बघून त्यानुसार संध्याकाळी आम्ही निर्णय घेऊ। कुठेतरी पक्षनिष्ठा वगैरे तुम्ही वक्तव्य केलं होतं, काय भावना होत्या? नाही, काय भावना नव्हती, त्याचा काय खंत मनातली फक्त बोलून दाखवली, त्याचा काही वेगळा अर्थ मी इकडं जातोय म्हणून केलं वगैरे असं काय नाही। मी शेवटी एक माणूसच आहे, मला काही थोड्याशा गोष्टी वाईट वाटल्या, थोडीशी खंत भावनिक बोलून दाखवली, याच्या पलीकडे त्याचा काही अर्थ नाही आहे। काय आज मुख्यमंत्री येणार आहे, काही भेटीचं नियोजन काय आहे? नाही, आत्ताच मी तसं काय मला माहीत नाही काय तसं काय विषय काय। दुसरं, अद्याप तुमचा फोटो जो आहे तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बॅनरवर आहे। नाही, आता मी काय पक्ष सोडलेला नाही, मी पक्षाचा माजी आमदार माजी मंत्री आहे, त्यामुळे त्यांनी टाकला असेल, पण मी काय अजून कुठल्या स्टेजवर कुठं गेलेलो नाही, कुठं मतं मागितलेली नाहीत, कोणाकरताच मतं मागितलेली नाही आहेत। शेवटी आता पक्षाचा मी काय पक्ष सोडला नाही म्हणून त्यांनी फोटो टाकला असेल, पण मात्र मी कुठल्याही स्टेजवर जाऊन अद्यापपर्यंत कोणाकरताही मत मागितलेलं नाही आहे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।